विचार करा, तुमच्या खिशातली 500ची नोट चुकून पाण्यात पडली पण ती खराबच झाली नाही, किंवा एखादी नोट 4-5 वर्ष वापरूनही फाटली नाही। हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातील अनेक देशांमध्ये अशा प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर नोट्स आधीच वापरल्या जात आहे आणि आता भारतातही प्लास्टिकच्या नोटा येण्याची चर्चा जोरात सुरू आहे। सोशल मीडियावर तर काही लोक असा दावा करत आहे की 100, 200 आणि 500च्या नोटा बंद होणार आहे, पण असं खरंच होणार आहे का? तर चला सत्य जाणून घेऊया। सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, सध्या आरबीआयने कोणतीही नोट बंदी करण्याची घोषणा केलेली नाही। तुमच्या खिशात असलेल्या सर्वच नोटा पूर्णपणे वैध आहे, म्हणूनच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। मात्र आरबीआय भविष्यात पॉलिमर नोट्सचा पर्याय तपासत असल्याची माहिती समोर आली आहे। आता प्रश्न आहे, पॉलिमर नोट्स म्हणजे नेमकं काय? साध्या भाषेत सांगायचं तर कागदाऐवजी विशेष प्रकारच्या प्लास्टिक पासून बनलेली नोट। ही नोट सामान्य कागदी नोटांपेक्षा खूप जास्त टिकाऊ असते। उदाहरणार्थ, आपल्या खिशातली कागदी नोट काही महिन्यात जुनी दिसू लागते, फाटते किंवा खराब होते, पण पॉलिमर नोट्स अनेक वर्ष टिकू शकते। म्हणूनच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, सिंगापूर आणि ब्रिटन सारख्या देशांनी अशा नोट स्वीकारल्या आहेत। आता तुम्ही विचार करा, आरबीआयला प्लास्टिक नोटांची गरज का वाटते? यामागे 3 मोठी कारणे आहेत। पहिले कारण म्हणजे खर्च। दरवर्षी भारतात लाखो कोट्यवधीची नोटे खराब होतात, त्या नष्ट करून नवीन नोट छापाव्या लागतात। नोटा छापण्यासाठी सरकारला हजारो कोटी रुपये खर्च करावे लागते। म्हणूनच पॉलिमर नोट सुरुवातीला महाग असल्या तरी त्या साध्या नोटांपेक्षा अनेक पटीने जास्त टिकतात, म्हणून दीर्घकालीन खर्च कमी होऊ शकतो। दुसरं कारण म्हणजे नकली नोटा। भारतात वेळोवेळी बनावट नोटा पकडल्या जातात। पॉलिमर नोट्समध्ये पारदर्शक विंडो, होलोग्राम आणि प्रगत सुरक्षा फीचर असतात, यामुळे बनावट नोट तयार करणं अधिक कठीण होतं। कॅनडाने पॉलिमर नोट स्वीकारल्यानंतर नकली नोटांच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचा अहवाल सांगतात। तिसरं कारण म्हणजे टिकाऊपणा। पाणी, उष्णता आणि सततच्या वापरामुळे कागदी नोट लवकरच खराब होतात, पण पॉलिमर नोट्स या बाबतीत अधिक मजबूत असतात। विशेष म्हणजे भारताने यापूर्वीही पॉलिमर नोट्सचा प्रयोग केला होता। काही वर्षापूर्वी 10 रुपयाच्या पॉलिमर नोट्सची चाचणी करण्याचा प्रस्तावही समोर आला होता। मात्र एटीएम मशीन आणि इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रयोग मोठ्या प्रमाणात पुढे गेला नाही। आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे, एटीएम मशीन अधिक ॲडव्हान्स झालेले आहे, म्हणूनच पुन्हा एकदा पॉलिमर नोट्सच्या चर्चा अजून सुरू झाल्या आहे। मात्र याचा अर्थ असा नाही की उद्या सकाळी उठल्यापासून तुमच्या नोटा बंद होतील। जर भविष्यात आरबीआयने पॉलिमर नोट्स आणण्याचा निर्णय घेतला तर तो टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल। सुरुवातीला 10 किंवा 20 रुपयांसारख्या छोट्या मूल्याच्या नोटांपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्यानंतर हळूहळू इतर नोटा बदलल्या जाऊ शकतात। आणि एक महत्त्वाची गोष्ट, यूपीआय आणि डिजिटल पेमेंट वाढले असले तरी भारतात आजही मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार होतात। गावांमध्ये, बाजारांमध्ये आणि अनेक व्यवसायांमध्ये कॅशचा अजूनही वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे चलन अधिक सुरक्षित आणि टिकाऊ बनवण्यावर आरबीआय भर देत आहे। तर मित्रांनो, सध्या भारतात प्लास्टिक नोट अधिकृतपणे आलेल्या नाही, नोटबंदीची कोणतीही घोषणा झालेली नाही, पण भविष्यात आरबीआय पॉलिमर नोट्स आणण्याचा विचार करू शकते। यामुळे नोटा अधिक टिकाऊ होतील, बनावट नोटांवर नियंत्रण मिळवता येईल आणि सरकारचा खर्चही कमी होऊ शकतो। आता तुमचं मत काय? भारतात प्लास्टिकच्या नोटा यायला हवेत का, की सध्याच्या कागदी नोटाच योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र रोड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।